स्वच्छतेचा महामंत्र, शेगावची शिस्त आणि नर्मदा परिक्रमेचे परम पावन कर्तव्य. अरे बाळा उदयिक, माझा बंधू येतो एक. हे केवळ शब्द नव्हते, तर ती भारतीय अध्यात्मातील स्वच्छता या संकल्पनेची पहिली मोठी घोषणा होती. आजपासून सुमारे 121 वर्षांपूर्वी सन 1905 मध्ये शेगावच्या पवित्र भूमीत उमटलेले हे स्वर आजही मैयेच्या रेतीत आणि भाविकांच्या मनात घुमत आहेत. शेगाव, स्वच्छतेचं एक दैवी नंदनवन. कलियुगाच्या या वेगवान प्रवाहात, जिथे श्रद्धास्थाने अनेकदा गर्दी आणि अव्यवस्थेच्या विळख्यात अडकलेली दिसतात, तिथे शेगाव हे शिस्तीचे एक दैवी बेट भासते. मंदिराच्या गाभाऱ्यापासून ते भक्तांच्या निवासव्यवस्थेपर्यंत पसरलेली ती पारदर्शक स्वच्छता केवळ डोळ्यांनाच सुखवत नाही, तर अंतर्मनालाही नतमस्तक करते. ही अलौकिक स्वच्छता म्हणजे केवळ व्यवस्थापन नसून भक्ती म्हणजे पावित्र्य या विचाराचा जिवंत आविष्कार आहे. 2 महासूर्यांची भेट आणि स्वच्छतेचा उगम. श्री दासगणू महाराज लिखित श्री गजानन विजय ग्रंथाच्या 19व्या अध्यायात एका अभूतपूर्व भेटीचे वर्णन येते. पौप वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज हे साक्षात कर्माचे अधिष्ठान होते, तर श्री गजानन महाराज हे योगाचे शिखर होते. जेव्हा ही 2 महात्मे भेटणार होते, तेव्हा विदेही अवस्थेत राहणाऱ्या गजानन महाराजांनी भक्तांना बजावले, चिंध्या न पडून द्या निर्धारी, अंगणं स्वच्छ ठेवारी. महाराजांच्या या आज्ञेमागे एक सूक्ष्म भाव होता. त्यांना ठाऊक होते की त्यांचे बंधू स्वामी महाराज हे अत्यंत कर्मठ आणि शिस्तप्रिय आहेत. अतिथीच्या मनाला अस्वच्छतेमुळे तसूभरही क्लेश होऊ नये, हा अतिथी देवो भव या संस्काराचा परमोच्च बिंदू होता. महाराजांच्या लेखी स्वच्छता म्हणजे केवळ कचरा काढणे नव्हते, तर ती समोरच्या व्यक्तीच्या श्रद्धेचा केलेला सन्मान होता. हीच भावना आज शेगावच्या प्रत्येक सेवाधाऱ्याच्या मनात रुतलेली आहे. नर्मदा परिक्रमा, चालती बोलती आध्यात्मिक विद्यापीठ. जसा शेगावचा वारसा स्वच्छतेवर उभा आहे, तसाच नर्मदा मैयेचा किनारा हा परिक्रमावासी आणि सेवकांसाठी जीवनाचे शास्त्र शिकवणारे विद्यापीठ आहे. नर्मदा ही जगातील एकमेव अशी नदी आहे जिची परिक्रमा केली जाते. पण ही परिक्रमा केवळ शारीरिक प्रवास नाही, तर ती एक अंतरयात्रा आहे. नर्मदा तीरावरील धार्मिक स्थळांचे महात्म्य. नर्मदा किनारी असलेली अमरकंटक, ओंकारेश्वर, महेश्वर आणि शूलपाणीची झाडी यांसारखी स्थळे केवळ दगडविटांची मंदिरे नाहीत. इथे प्रत्येक दगड शंकर मानला जातो. नर्मदा के कंकर उतने शंकर. या ठिकाणांचे पावित्र्य टिकवणे ही केवळ सरकारची जबाबदारी नसून ती प्रत्येक परिक्रमावासी आणि नर्मदा सेवकाची भक्ती आहे. पावित्र्याचे जतन. जेव्हा आपण ओंकारेश्वर किंवा नेमावर सारख्या तीर्थक्षेत्री जातो, तेव्हा तिथली प्राचीन मंदिरे आपल्याला आपल्या पूर्वजांच्या महानतेची साक्ष देतात. जर या मंदिरांच्या पायरीवर प्लास्टिक किंवा अस्वच्छता असेल, तर तो आपल्या संस्कृतीचा अपमान आहे. निसर्ग आणि ईश्वर. नर्मदा मैयेचे महात्म्य सांगताना संतांनी तिला पापहारिणी म्हटले आहे. पण जर आपण तिचे पात्रच प्रदूषित केले, तर आपण तिच्या दैवी स्वरूपाचा अनादर करत आहोत. नर्मदा सेवकांसाठी स्वच्छता साधना मार्गदर्शिका. नर्मदा सेवा करणाऱ्या प्रत्येक सेवकाने हे लक्षात ठेवले पाहिजे की मैयेच्या पात्रात किंवा तीरावर पडलेला प्लास्टिकचा एक तुकडा म्हणजे गजानन महाराजांनी सांगितलेल्या त्या चिंधीसारखा आहे. 1. प्लास्टिक मुक्तीचा महासंकल्प. आज नर्मदा तीरावर प्लास्टिकचे संकट मोठे आहे. प्रत्येक सेवकांनी बाळाभाऊ होऊन हे काम केले पाहिजे. स्वतःपासून सुरुवात. परिक्रमेत स्वतःचा कचरा स्वतःच्या झोळीत ठेवावा. पर्यायी व्यवस्था. पत्रावळ्या, द्रोण आणि कापडी पिशव्यांचा वापर वाढवणे. 2. जलशुद्धी आणि पात्राची मर्यादा. नर्मदा मैयेच्या पात्रात साचणारे साबणाचे पाणी किंवा रासायनिक द्रव्ये ही तिची जखम आहे. नियम. पात्रापासून किमान 50 फूट लांब जाऊन स्नान किंवा स्वच्छता करावी. नैसर्गिक अर्पण. पात्रात प्लास्टिकमध्ये गुंडाळलेले निर्माल्य टाकू नका. भक्ती ही नैसर्गिक असावी, कृत्रिम नाही. 3. शून्य कचरा, झिरो वेस्ट जीवनशैली. परिक्रमा ही त्यागाची शिकवण देते. जेवढी गरज आहे तेवढेच संसाधन वापरणे हीच खरी नर्मदा सेवा. गजानन महाराजांच्या भावना आणि नर्मदा सेवा. जर आज गजानन महाराज आपल्या समोर असते, तर त्यांनी नर्मदा सेवकांना काय सांगितले असते? त्यांच्या विदेही अवस्थेतही त्यांना निसर्गाचे आणि स्वच्छतेचे भान होते. महाराजांच्या भावनांनुसार, मैया ही आपली आई आहे. जशी आपली आई स्वतःला कष्ट सोसून आपल्याला स्वच्छ ठेवते, तसे आपण आपल्या नर्मदा माईला स्वच्छ ठेवले पाहिजे. प्रत्येक जीव हा बंधू.
परिक्रमेच्या मार्गावर येणारा प्रत्येक जीव हा स्वामी महाराजांसारखाच आदरास पात्र आहे. त्यांच्यासाठी रस्ता स्वच्छ ठेवणे हेच परिक्रमेचे पुण्य आहे. भावनेची शुद्धता. बाह्य स्वच्छतेसोबतच अंतर्मनही स्वच्छ असावे. द्वेष, अहंकार आणि लोभ यांचा कचरा बाहेर काढल्याशिवाय नर्मदा सेवा पूर्ण होत नाही. नर्मदा परिक्रमेत अंगीकारण्याची 5 महासूत्रे. 1. पात्र पावित्र्य. नदीचे पाणी हे पिण्यासाठी आहे, घाण करण्यासाठी नाही. 2. वृक्षारोपण. नर्मदे हर म्हणताना एक झाड लावून त्याचे संवर्धन करणे हीच खरी प्रदक्षिणा. 3. लोकचळवळ. स्वच्छतेचे काम एकट्याचे नाही, तर ते शेगावसारखे संस्थान म्हणजे समुदाय बनून केले पाहिजे. 4. मर्यादा पालन. तीर्थक्षेत्री जाताना तिथल्या स्थानिक नियमांचे आणि शांततेचे पालन करणे. 5. साधेपणा. परिक्रमेत झोपडी असो वा वाडा, जिथे राहू तो परिसर आपल्या वास्तव्याने अधिक शुद्ध झाला पाहिजे. उपसंहार. स्वच्छतेची ज्योत. शेगावची स्वच्छता ही केवळ कचरा उचलण्यापुरती मर्यादित नाही, ती मनाची शुद्धता आहे. गजानन महाराजांनी स्वामी महाराजांना बंधू मानून रस्ता स्वच्छ केला. आजही नर्मदा तीरावर चालताना आपल्याला तोच अनुभव यायला हवा. जेव्हा आपण नर्मदा तीरावर स्वच्छता राखतो, तेव्हा आपण केवळ निसर्गाची सेवा करत नाही, तर आपण वासुदेवानंद सरस्वती स्वामींच्या शिस्तीचे आणि गजानन महाराजांच्या प्रेमाचे पालन करत असतो. नर्मदे हर म्हणताना जसे मन प्रसन्न होते, तसेच तीरावर चालताना पाऊल स्वच्छ जमिनीवर पडावे, हीच प्रत्येक नर्मदा सेवकाची अंतिम श्रद्धा असावी. चला, शेगावची ही स्वच्छतेची ज्योत नर्मदा तीरावर प्रज्वलित करूया आणि मय्येचे हे चालते बोलते विद्यापीठ पुढच्या पिढीसाठी निर्मळ ठेवूया. श्री गुरुदेव दत्त. गण गण गणात बोते. नर्मदे हर.